ऐसा ज्याचा अनुभव आवाज कमी कर। विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली होती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुभाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वर्णाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी सांगे करी कंठवत सांगे करी कंठवत सांगे करी कंठवत विश्रांती पावलो संभाळा उतरी पावलो संभाळा उतरे पावलो संभाळा उतरी पावलो संभाळा उतरी हरे अंतरी प्रेम सुख हरे अंतरी प्रेम सुख हरे अंतरी प्रेम सुख। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आज आपल्या भगवान भोलेनाथ संपूर्ण विश्वाचं आदिदैवत वारकरी संप्रदायाचे आदिगुरु परमतत्वाची अनुभूती प्राप्त झालेलं आणि परमतत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा या भोलेनाथाच्या शंभू महादेवाच्या या प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे चालू असणारा हा नामयज्ञ आहे। अखंड हरिनाम सप्ताह आहे। सर्व मजबूत आहेत, गुणीजन टाळकरी आहेत, चांगले मृदंगाचार्य आहेत, मस्त पेटी मास्टर आहेत, आपण जाणकार सुज्ञ श्रोते आहेत आणि माझ्या माय मावल्या सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो। काळ चांगला आहे, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कामधंदाही बराच कमी झालेला आहे। या मोसमामध्ये आज प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा झाला सगळीकडे। वातावरण हिंदुस्थानात फार चांगलं आहे आणि तिथले त्यात विशेष महाराष्ट्रामध्ये अतिशय आखीव रेखीव हा परमार्थ चालू आहे, शिस्त आहे आणि भरपूर अन्नदान आहे। ज्या अन्नदात्याने हे दान दिलं असेल माझा भोलेनाथ त्याला आयुष्यात धान्याची कमतरता भासू देणार नाही, मायबाप कमतरता भासू देणार। तो भोलेनाथच आहे, तो घेतो थोडं पण देतो मात्र मागायची गरज नाही त्याला, असा देव आहे तो। फक्त सेवा करा, मागू नका। काय मागल्याने फजिती करतो तो मागणाराची, मागाय जायचंच नाही, पण काही माणसाला दम निघत नाही।
देवा पुढे गेले काहीतरी मागावं वाटतं. 1 रुपया टाकून लाखो रुपयाचा बंगला द्यायला देव काय बावळट आहे का काय? असं कसं देव देईल? 1 बेलाचं पान वाहतो आणि विमानाची वाट पाहतो. असं नसतं भेटत कधी. सेवाच करावं लागते मायबाप. आणि ती सेवा फलद्रूपरीतली मुलं वाढताना मी पाहिलं किती प्रेमाने वाढत होती ही सगळी माणसं. जेवणारी जेवत होती. किती घ्यावं ही कळत नव्हतं जेवणाऱ्याला, की आपल्या ताटात किती शिल्लक राहील ते तिकडं पुन्हा नासलं जाईल. मागं 2 माणसं ज्यादा जेवतील असा विचार नाही. काही त्याच्या पुढं जाऊन वाढून घ्यायचं. आमचं म्हातारं राहिलंय तिकडं घरी, अजून कशाला ठेवलं ती, संपून टाकायचं. नाही माणसं मायबाप. कधी कधी या सार्वजनिकमध्ये ना अशी पाहायला भेटतं, ते दुर्दैव आहे परमार्थाचं. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. आता गायलं जगड्याने आमचे अंकुश महाराज झालं, हरिभाऊ महाराज झालं, याने इतकं सुंदर गायलं. पण आपण टाळी वाजवायचं कष्ट घेतलं नाही, ते दुःख आहे मला. कधीतरी चांगल्या कलाकारासाठी, गुणीजनासाठी टाळी. हे काम मुसलमानांनीच करावं, हिंदू नाहीत करीत हे काम. मुसलमानाचा साधा गाणारा असू द्या, त्याला ख्याल, ठुमरी, गझल, दादरा काही नाही कळू दे, पण त्यांची जर 5-6 कोरेव दाड्याची बसली तर ती लगेच वाह बहुत अच्छा क्या बात आहे म्हणून वर हात करणार. आणि आपल्याला जणू पोलिओ झालाय का काय धंदा आहे. अरे या मंडपात नाही टाळी वाजवली तर पुढच्या जन्मात टोल नाक्यावर वाजवायची पाळी येईल बाबा. लय बेकार असतं रे हे. जपायचं त्याच्यासाठी. अतिशय सुंदर वातावरण आहे. आणि हे महादेव भोळा देव आहे. हे भोळा आहे म्हणजे बावळट नाही. त्याला तर काही मागायचंच नाही. मागतात माणसं काही. एका जणाला झाला प्रसन्न, माग म्हणला कधीच न संपणारं दान दे. महादेव म्हणला पिंडीवर मुठभर तांदूळ घेऊन जा, कधीच संपत नाहीत. तो म्हणला मुठभर कसं काय संपत नाही? ते म्हणले नेहतं खरं. त्याने उपारणं काढलं गळ्यातलं, पिंडी शेजारी अंतरलं आणि ते तांदूळ वळलं मुठभर, की तेवढंच मूठ दिसायची. पुन्हा भरा वळलं, झऱ्याचं पाणी काढावं तसं 20-25 किलो तांदूळ जमा झालं तरी ढीक संपाना ते छोटा. महादेवाचं देणं. मग त्याने जरा डोकं चालवलं. त्याने निम उपारणं फाडलं, उपारणं नेसला आणि दोहतार सोडलं. माणसं मिळकतीच्या टायमाला काय सोडते नाही सांगता येत नाही. उपारण्यातलं धोतीत आणि गठोड बांधलं. घरी आला, बायकोला हाक मारली, हो न संपणार आणलंय मला. ती खुशीत आली, तिने डोक्यावरचं गठोडं उचललं आणि घरात नेऊन टाकलं. मागं वळून बघती तर ह्याच्या डोक्यावर दुसरं, ती टाकलं की तिसरं. अहो घर भरलं तरी गठोडी संपणात. त्याने ओळखलं की आपलं सुद्धा भरलेलं आहे. बघता काय माझ्याकडं उभेनी मेला गडे. सगळं गाव मैतीला जमा झालं. अंत्ययात्रा निघाली. खांदा पालटी सव्याच्या जागेवर मागचं गडी पुढं मागचं व्हायचं. चौघांनी त्या खांदावरची पालखी बाकीच्या चौघांनी उतरून ठेवली. देवाचं देणं. बघा त्यात ह्या चौघाच्या खांद्यावर दुसरी. ह्या चौघांनी ओळखलं की आपलं सुद्धा भरलेलंच आहे. नको त्या माणसाला कधी खांदा देत जाऊ नये. पण त्यांनी ती हुशार होती. चौघ अपक्ष निवडून आलेली. ती म्हणली 1, 2, 3 म्हणायचं आणि संगच पालखी खाली ती टाकायचं आणि चित्यावर न्यायला ते ताटी आणि 4 दिशेला पळायचं. चौघं 4 दिशेला ताटी संगत टाकली आणि 4 दिशेला पळाली. प्रत्येकाच्या खांद्यावर स्वतंत्र. देवाचं देणं आहे ते. म्हणून त्याला मागायचं नाही काय महादेवाला. आणि नाटक तर करायचंच नाही मायबाप. तो भोलेनाथ आहे. नाही असू द्या असं तुम्ही बसा. मी लेकर आहेत लहान लहान. पहिल्या प्रहात झालेली अतिशय बेकार असतं रे.
तर कोणाची कदर नाही, काय नाही, असंच जगलोय मी. म्हणून आपापल्या लेकरांना सांभाळा. लेकरं पाहिजेतच, 5ची 25 झाली पाहिजे, तेल मांडवा गेला पाहिजे, मांडवाला भलता बोजा झाला पाहिजे, तो मोडून दयानंद महाराजाच्या अंगावर पडला पाहिजे. इतका ही तर लेकरं होत नव्हती तर 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी काही बाया गुजरातला गेले लेकरं होण्यासाठी. तिथं आम्हा म्हणून म्हातारी होती. बाईच्या पोटावरून हात फिरवला की बाई गरोदर राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. तिने लालूच्या फिरवाय पाहिजे होता कारण राबडीला कुटाणाच नव्हता. काय गंमत आहे ना मोठी. अरे किती अंधश्रद्धा. 21 वर्षात कॅम्प्युटरचं युग तरी सुद्धा अंगारण धोपारण गंडान दोरीन महाराजाला त्यालाही कळत. महाराजांना नारळ दिला की पोरं होत्या. मग त्यांनी लगीन करून धापाच करायची ना लेकरं. काहीच नाही, सगळ्या असल्या कुटाण्यात नादी लागत जाऊन अंधश्रद्धा काढायची. आपल्याला डोळसपणाने जीवन जगायला शिकायचे. जोपर्यंत आपल्या डोळसपणा येत नाही, बोलतो आपण कुठंतरी, बोलू नका काय भुललाशी काय बघतो तू, त्या रंगाला जाऊ नको रे. लय नाचतोय, लय उड्या मारतोय. ती महाराज लय नाचला, लय उड्या मारल्या. म्हणून काय त्याला तुला मोक्ष मिळतोय का त्याला मिळतोय? दोघांनाही अधिकार नाही. माहिती खरी सेवा केली पाहिजे. इथल्या एका वाढणाऱ्याला जो अधिकार आहे, पत्रावळी उचलणाऱ्याला जो अधिकार आहे, ज्याने अन्नदान केलंय त्याला जो अधिकार आहे, तो अधिकार जगात कोणाला नाही. माईबाप त्यांच्या पायावर डोकं टेकवायला पाहिजे. खरे ज्ञाते तेच दातृत्ववान पुरुष आहेत. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो आणि कथेकडे वळतो. विठ्ठल महादेव हा भोळा देव आहे. इथं भ्रष्टाचार वगैरे कोणी करू नका. इथला रुपया जरी तुम्ही न्याला ना, सुख लागायचं नाही. 1 रुपया न्याला तरी इथलं काहीच न्यायचं नाही. माईबाप ते फार बेकार आहे. महादेवासारखं दैवत नाही चांगलं भोळं, पण तितकंच ते कालभैरव होऊन मागं लागतं. पण फार जपायचं. आणि नाटक तर करायचंच नाही. फार पूर्वी सिमिंतनी नावाची बाई होती. दररोज 1000 दाम्पत्याला जीव घालायची. 1000 दाम्पत्य म्हणजे माणसं किती? 2000 लोक. म्हणजे 2000 लोकांचा स्वयंपाक करायचे. 5 आंधळी जीव घालायची झाली तर स्वयंपाक किती करावं लागेल? 5 आंधळी एकटी कशी येत्याल? कुणाला तरी घेऊन येत्याल म्हणजे 10 माणसाचा स्वयंपाक. आणि 5 सवासनी जीव घालायच्या झाल्या तर 5 सव्वा 6 माणसं 7 माणसाचा करलो. ती एकटी येत नसते सवाशी. करडू बरोबर करडू लागतं, त्याशिवाय सवाशी नसते ती. म्हणून ते ठरलेलं होतं. माणसं जेवाय निघाली की काही माणसं टपून होती. तरुण तरुणी बांड गावातली टारगट पोरं जेव्हा चोपा खा म्हणायची. मजा आहे तुमची. पण त्यातल्या 4-5 जणांनी ठरवलं की आपणही या सोमवारी जेवाय जायचं. ते म्हणले पण कसं काय जाता येईल? आपली ते जेवण आहे ते दाम्पत्याला आहे आणि आपली तर लग्न झाली नाहीत. त्याच्यात 2 अशी अर्क निघाली. ती म्हणजे आम्ही दोघांनी तरी जायचं ठरवलंय. म्हणले कसं काय? एकाने बाई बनायचं आणि एकाने नवरा. देखना मुलगा होता. घरात जुनी साडी नेसला, मोडकी नथ होती, फिविकॉलनी नाकाला चिकटवली, कमरेला कंबरपटा, गळ्यात डोरलं घातलं, केसाचा मुगुट पदर घेऊन खानदानी बाई निघाव तशी निघाली. नवरा पुढं बायको मागं. पूर्वीच्या काळात नवरा पुढं चालायचा, बायको मागं चालायची, कारण नवकरा नवरा दणकट असायचा. आता काळ बदलला. एक पोरग त्याच्याच खांद्यावर, एक कडावर त्याच्याच, बॅग त्याच्याच हातात, आणि ही गजगामिनी मर्ग नयना रसिक मोहिनी पुढं चलती नेऊन नांद्या महाग बैल कुठला. काय होता असं तू? काय झाला तर तू? अरे वेड्या कसा वाया गेला असं कळायचं नाही. 999 जोड्या मिळाल्या होत्या
त्या दिवशी शिमिंतनीत एक दाम्पत्य कमी होते. ती भोलेनाथाची प्रार्थना करत होती. हो काय, हे भोलेनाथ एक दाम्पत्य येऊ दे आणि माझं व्रत परिपूर्ण होईल. तितक्यात ही नकली जोड आली. शिमिंतनी पायावर पाणी घातलं, चंदनाचं पाट बसायला टाकलं, पक्वान्नाची ताटं वाढली आणि हा 5.25 रुपये तशा सस्ताईला दक्षिणा ठेवली आणि हात जोडले. शंकर पार्वती सारखं तुम्ही आलात आणि माझं व्रत परिपूर्ण केलं. जोडा तर इतका सुंदर दिसतो तुमचा, लक्ष्मी नारायणासारखा, असाच 7 जन्म जाऊ म्हणली. गड्याला काय वाटलं नाही, पण बाई चमकली. पोरग जी बाई बनलेलं होतं, गडी सणा जेवायचा, पण ही बाई जेवणाच बनलेली. ती म्हणलं अगं खा की, एवढ्यासाठी ते कुठं नाही केलाय. ते म्हणले काय खातो, मी आतूनच बदलायला लागलोय. महादेवाचं देणं आहे. संपूर्ण भोजन होईपर्यंत 100% बाई झाला, पुन्हा गडी झालाच नाही. माईबाप तो आईसा ज्याचा अनुभव, असा ज्याचा अनुभव आहे माईबाप, की पुरुष झालाच नाही. ही दयानंद महाराजाची कथा नाही, शिवलीलामृत ग्रंथामध्ये हो शिमिंतनी नावाचं आख्यान उद्याच्याला पाहायचं की ही नक्कल नाही, ही वास्तव आहे माईबाप. सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. आणि तू खूप बरा आहे सारखा श्रीमंत संत, वैराग्य ज्यांच्या घरी पाणी होत, तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात पाय पाय करत, भक्तीचा महाराष्ट्राच्या पावनभूमीत उदयाला आलं. इंद्रायणीचा निर्मल किनारा, देहू सारखं सुप्रसिद्ध गाव, बोलोबा कनकाईचा वंश, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा, ज्यांना मराठमोळ्या कुळात जन्म हा आणि भक्ती आणि शक्तीचा संयोग जोडणारा हा महापुरुष युगायुगामध्ये एखादा जन्माला येतो आणि तुमचं माझं कल्याण होतं. त्याच्यामुळं त्यांची वाणी, त्यांचं भविष्य, तुमचं माझं भविष्य घडवत असतं माईबाप. अशा थोर विचारवंत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांनी अभंगाच्या पहिल्या चरणात
उपवासाचा परिणाम आहे. द्राक्ष खाल्लेत ना टचून हा ना काही माझा काही खाण्याला विरोध आहे का? तुम्ही नुसतं द्राक्षे वगैरे सेब सफरचंद वगैरे खाल्लं असतात. ह्या बेट्यांनी अख्खा महाराष्ट्र खाल्ला, त्याचं कोण बघत आहे का? काय ठेवलं का खायचं? काही 100% अनुदानावर संडासची स्कीम होती आमच्याकडं. बाकीचं कशातलं का खात नव्हती, पण नव्हता हात लावायला पाहिजे. पुसून आणलं ह्या गड्यांनी ते सगळं. इतकी दलिंदर आहे ती. विचारतात लोक मला, ही परस्पर विचाराची, वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची विधानसभेत एकत्र तरी कशी काय राहतात बाबा? म्हणलं एकाच जंगलात हत्ती, घोडं, खोकड, माकड, बोकड, उंट, ससा, शेळी, लांडगा, साप, मुंगूस सगळं एका जंगलात राहत. पण जंगलाला आग लागली की हरणाला चिकटून वाघ पळवतो पण धरीत नाही. म्हणलं बाबा, साप मुंगसावून जातो, मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत. शेळी लांडग्याला घासून चलती, लांडगा पकडीत नाही, कारण जंगलाला आग लागली. प्रत्येकाला वाचायचं पडलंय. जंगलाला कोणती आग? ही ईडीची आग लागल्यामुळे ह्या अवलादी एकत्र राहतात. माईबाप नाही ते कशाचे राहतात? हे याचं कारण आहे ते. नादी लागू नका त्यांचे, बांडगुळं आहेत ती, विश्वासघातकी आहेत. आणि एक गोष्ट सांगतो, जरा विनोद कमी करतो तुमच्यासाठी, पण महत्त्वाचं सांगतो. एवढं वाक्य माझं आयुष्यभर हा विचार ध्यानात ठेवा. एका पारद्याने 50 पक्षी विकाय आणले होते, चतुर्पक्षी रानातले. आणि बाजारात मांडल्यावर एक गिऱ्हाईक आलं, त्याने विचारलं केवढ्याला द्यायचा आहे पक्षी? ते म्हणलं 50 रुपयाला एक. आणि त्याच्या मोठ्या टोकरीत ते आणलं होतं पॅक करून. शेजारी एक छोटा पिंजरा होता, त्याच्यात एक पक्षी होता. त्या गिऱ्हाईकाने विचारलं याच्यातला पक्षी केवढ्याला द्यायचा? तो म्हणला 500 रुपयाला. अरे म्हणलं, ही पक्षी दोन्ही जातीला सारखं आहेत, वजनाला सारखं आहेत, मग एकाची 50 रुपये किंमत आणि एकाची 500 कशामुळं? ते म्हणलं हा शिकविलेला आहे. हा जंगलात सोडला की असा ओरडतो की बाकी सगळे पक्षी जमा होतात आणि मग आम्ही याला पकडतो, त्या पक्ष्यांना पकडतो. ते म्हणला मग मला हे 500 वालाच घ्यायचं. त्याने 500चा तो पक्षी घेतला आणि त्या पारद्या देखत त्याचं मुंडकं असं तटकून तोडलं, दोन्ही भाग पारद्याच्या अंगावर टाकलं, निघालं. त्या पारद्याने विचारलं, अहो 500 रुपयाचा शिकवलेला पक्षी तुम्ही त्याचं मुंडकं तोडलं आणि घेऊन बी गेला नाहीत तुम्ही. त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे त्या ग्राहकाने. तो म्हणतो, समाजात ही जात ठेवायलाच नको मायबाप, की जी गोळा करून समाजाचा बळी देती. मायबाप, ही जात समाजात ठेवलीच नाही पाहिजे, संपविली पाहिजे ती जात. जे विनाशकारक आहे, जे दुर्बलांना सुखदायक नाही, जी सज्जनाचा उपद्रव ठरली जाते, जी परमार्थाला अडसर बनते, ह्या अशा व्यक्तींना जगण्याचा अधिकारच नाही मायबाप. हा अधिकार काढून घ्यायचा आहे, तो आपणच घ्यावा लागतो. आपण अशांच्या कधी नादी लागायचं नाही. हे जीवनाचं सार आहे मायबाप. हे कळावं प्रत्येक माणसाला. थोडं चांगलं ज्ञान कळणं गरजेचं आहे हो. नाहीतर वारकरी तत्वज्ञान काय लगेच्या लगे कळत असतं काय? घटन मटन पटन रज्जून सरपण स्थानून पुरुषन शुक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचने अज्ञानन आवरणन विक्षेपन हे कळत असतं. ही साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल मायबाप, पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं मायबाप, वारकरीच व्हावं लागतं.
चमडं आहे ती शायपूड धमपूड वादे खोड हे मेलेल्या जनावराचं चमडं परमार्थाला पोषक बोल काढते. हे जित्या जनावरांना सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे आमचं माईबाप, हे दुर्दैव आहे. कधीतरी समजून घेतलं पाहिजे. हा फार सुंदर आहे बाळा. कुणाकडे शिकायला असतं? हवा गुरुजींकडे म्हटलं काय प्रश्नच नाही. अतिशय चांगलं आहे. समाधानी शांत पोरग आहे. ही गुरुकुलातले विद्यार्थी, ही भविष्य आहे पुढलं वारकऱ्यांचं. हीच माझी जागा घेणार, ह्यांची जागा घेणार. ही मागची ही सरकतच असतं पुढं. हो, मोठा नेता मिळाला की बारका त्याचा पोरगा पुढं येतो. ते बी मिळाला की त्याची बायको पुढं येते. ती बी मिळली की भाऊजाई उभा करते. ही महाराष्ट्राची थोर परंपरा आहे मायबाप. अतिशय थोर परंपरा आहे. काही नाही, पण जाऊन देत नाहीत ती बाहेर लोकांच्याकडे दुसरे. आणि ठोकून भाषण करायचं, तरुणांना संधी द्या. मग तुझ्या घरचाच काय, तुझ्या आईचा आहे का? ही काय बाकीची तरुण मिळली का काय महाराष्ट्रात? बोकड छापते. वाईट आहे, जाऊ द्या. वाईट बोलायला लावू नका मला. अशी सवय आहे त्याला. काही नाही त्याच्या जीवनात अर्थ नाही. मला कंटाळलो मी. बाबांनो माझं 78 वय आता सध्या. हो, साधं नाही. आमच्या 78 वयात 70च्या खाली सगळी महाराज लोक बसून कीर्तन करतात. बसल्या बसल्याच विठ्ठल आहे, विठ्ठल आहे. बदामाचा शेरा खातून बसतो बैल कुठला. अजून तरी बसतात. आणखी 10 वर्षांनी खाटावर झोपून सुद्धा सांगतात खाटा सकट पेटवली पाहिजे. चाललंय काय बरं आहे. त्याला अनुभव नाही, काही नाही. विरोध नाही माझा त्यांना, कसंही करणार. मला सांगतात रोज गाठी पडले. माझंच दोस्त आहे सगळं. महाराज आता तुम्ही वय झाले, बंद करा. आणि तू हान बसू काय मी चाडू माणसं असतात. म्हणजे दुर्जनाचा सल्ला हो, हे सज्जनाचा नाही. कळत नाही काय, काही नाही, व्यवहार नाही. परवा एक कीर्तन होतं, ते हनुमान मंदिर बांधलं त्यांनी, कलशारोहणाचा कार्यक्रम. माझं कीर्तन त्या गावात माळेची संख्या जास्त होती. मग ती माळी त्यांनीच केलेलं होतं जवळजवळ, माळी कंपनीने ते मंदिर. मग कीर्तन संपलं ना, आरती घेताना मी म्हणलं ते माळी आप्पा तुम्ही घ्या आरतीच, तर तुम्ही करा आरती, तुम्ही खर्च केला एवढा लाखो रुपये. नाही नाही महाराज मला नाही जमायचं. नाही म्हणलं बाबा घ्या, आजोबा आरती घ्या. म्हणून मी ताट आरतीचं त्याच्या हातात दिलं त्या म्हातारे आरतीच ताट घेतलं. म्हणलं कुणाची करू? कर म्हणलं माझी, कुणाची करतो? अरे म्हणलं मारुतीची आरती करायची. मारुतीचं माझं नाही जमत म्हणलं. नाही म्हणलं मारुतीनं तुझं काय वाकडं केलं किंवा काय झालं तुझं मारुतीचं वाकडं आहे? म्हणला त्यांनी जंबूमाळी मारलेला आहे. आता जंबूमाळी कधी रामाच्या काळात होऊन गेला. त्याचं ध्यानात ठेवतं, त्याचं नाव छगन आहे. जाऊन त्या ज्यांना कळलं तेवढ्यांना बाद झालं. काय नाही, हे इतकी दुर्दैवी माणसं आहेत. परवा इथं बोदेगावला गेलो कार्यक्रमाला. एका राहणारा शेजारी गावा बंगला होता. मी बोललो त्या बंगल्यावर, मला हातपाय तोंड धुवून अवदावर आपलं मग जाऊ कार्यक्रमाला. त्या माणसाने ओळखलं, म्हणले बसा महाराज चहा घेऊन जा, आम्ही येणार आहेत कीर्तनाला. बरं वाटलं, समाधान. 7-8-10 बाया शेंगा फोडीत होत्या. मी म्हणलं शेठ 7-8 बाया लावल्या शेंगा फोडायला भुईमुगाच्या. किती शेंगा आहेत? म्हणलं 40 किलो असत्या. म्हणलं मग इतक्या बाया कशामुळं? ते मला ह्याच्यातलं तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं तू सांग. म्हणलं ह्या सगळ्या बोचऱ्या येतात. कोणच्याच बाईला जात नाहीत म्हणलं म्हातारे आहेत. म्हणलं मग एक सुद्धा शेंगदाणा वायाला जात नाही. म्हणलं 4 चांगल्या लावल्या असत्या तर अर्ध्या किलोला बुका लावला असा म्हणला. बुद्धिमान माणसं आहे जगात. एक कल्पनातीत, विरोधक तितकीच आहे. आता हा सप्ताह चालू आहे, सगळ्यांना चांगलं वाचतं ही गणित सोडून द्या तुम्ही. असा एक गट आहे लांब बसून चर्चा करणारा. हे
आता लईच गबाळ हाणत्याल आणि मागचा हिशोब दिला का तू का ऑडिटरच्या पोटचा का काय रे कशाचा हिशोब ह्याच्यातलं कोणी खात नसतं माई बाप ही तर पदरच काशी करावं लागते काही नसतं तू डोक्यातलं काढ ही आणि तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घाता लिया भय वाटलं होईल रे निंदा करू नको चांगल्या कामात पाय घालू नको खोडा घालू नको माणसं हे दुर्बुद्धी बाजूला तुकोबरायच्या काळात सुद्धा हे होतं तुकोबरायला विरोध केला लोकांनी गाथा तुकोबरायची सगळी गोळा केली त्या काळच्या विरोधाने सगळ्या वह्या आणि तुकोबराय इंद्रायणीच्या किनाऱ्यावर बसले होते त्यांच्या समोर आणून मांडल्या त्या वह्या आणि दगड बांधून ह्या वह्या पाण्यात टाका हे वेदबाह्य आहे संतांना मान्य नाही ती गावकरी म्हणत होती पोलीस पाटील त्या काळची काही तथाकथित संत तुकोबरायला वाईट वाटलं डोळ्यातून आसू आले हे पंढरीराय तुझ्या प्रेरणेने मी हा गाथा लिहिलाय 96 कोटी अभंग नामदेवरायाने निर्माण केले आणि 4 कोटी उरलेले अभंग ते मी लिहून तयार झाले ते गाथा आता पाण्यात बुडवायचा प्रसंग आहे माझ्यावर तुकोबरायाने दगडाचं काळीज करून दगड पाण्या त्या गाथ्यावर बांधली आणि इंद्रायणीच्या डोहात समर्पण केलं मायबाप समर्पण केलं बुडाल्या नाहीत त्या वह्या पाण्यावर लाह्या चली दगडा सहित वह्या 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 चली दगडा सहित दगडा सहित वह्या चली दगडा सहित वह्या चली दगडा सहित वह्या चली दगडा सहित वह्या चली दगडा वह्या पाण्यात राहिल्या पंढरीरायाने आपल्या हृदयाला त्या वह्या अशा दाबून धरल्या पानाचा कोपरा भिजला नाही एक अक्षर ओलं झालं नाही देवाला माहीत होत की हा तुकोबरायाचा गाथा या इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही मायबाप महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय 13व्या दिवशी साक्षात्कार आणि देवाने तू गाथा राघवे सागरात आता पुढे आलंय की जरा थोडं आधी पाहिजे होत प्रमाण म्हणजे प्रमाण बरोबर आहे ते पण ते थोडंसं हे लेट झालं लेट म्हणजे ढग निघाल्यावर पेरणीचं जर फेरराशनीने असलं तर मग उलटा आपण का पण काकऱ्या बुजावं लागतात तशा ठेवून चालत नाही ते जाऊ द्या चांगलंच आहे ते प्रमाण तर गंमत अशी टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांनी गाथा घरी आणला पण या दुर्जनाने पानं खालीवर लावली होती टाकली होती सापडल तसं पण तुकोबराय अनुक्रमणिकेप्रमाणे पानं लावत होती पानं लावून झाली गाथेची आणि 2 पानं कमी पडली तुकोबरायाने आपल्या मुलीला विचारलं काशीबाई आपण घेतली पानं बाबा नाही मी घेतली
भागीरथी तू पानं घेतली नाही बाबा, विठोबा तू नाही, मी गल्लीतल्या पोरांना विचारलं आणि शेवटी जिजाबाईला विचारलं, धर्मपत्नीला. ती जिजाबाई या नावाने हाक मारीत नव्हती, आवली म्हणायची. प्रत्येक नवऱ्याची बायकोशी 2 नावं असतात, एक जनरल असतं सगळ्याला माहीत आणि एक दोघालाच कळतं. ते जरा इति गुह्यतमम शास्त्र आहे ते तिसऱ्याला नाही कळत. त्या दोघांनाच ते सांकेतिक अर्थ. जसं तुम्ही पत्त्यापित्ते खेळला होता कधी? अचानक तुम्हालाच काय विचारावं वाटलं मला. तर पत्ते खेळणाऱ्या माणसामध्ये हुकूम बोलण्यासाठी कोणाकडं कोणती पानं आहेत ते त्याच्या खुणा ठरलेल्या असतात. गालाला हात लावले गुलाब, नाकाला हात लागले केलवर, कानाला हात लावले इस्पीक, असं ठरलेलं असतं. हे सगळं मला येतं. जाऊ द्या, हे मी का बोलतोय आपल्याशी. 2 नावं असतात. आता आमची म्हातारी बी थकली, गालफाडं बसल्यात, डोळं खोल गेल्यात, कपाळ बसलं, केस पांढरं, मान हलती, मानाला एक बेल्ट, कमरेला एक बेल्ट. पण मी अजून प्रेमानेच हाक मारतो त्या म्हातारीला. काय चाललंय मस्तानी म्हणतो. आता ती मस्तानी का, ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. आता कशाचा बाजीराव? बाजीरावला पायऱ्या धरून उतरावं लागतंय गाडी दुसऱ्या मदतीने. कशाचा बाजीराव? प्रपंच त्याचं नाव आहे. सुंदर करायचं, मायबाप आनंदाने करायचं. पती पत्नीच्या नात्यात कधी दुरावा येऊ द्यायचा नाही. जरी एखादं चाक खराब झालं, एखाद्या बैलगाडीचं पुटं गेलं, आरं गेलं, धावपट हल्ल्याला आहे, तुमरान खालाच झाले, आक वाकलाय, हे सगळं जरी खरं असलं तरी गाडी आष्टीला न्यायची म्हणल्यावर पाणी टाकून का होईना पण ती नेलीच पाहिजे मायबाप. हो, हे जीवन आहे, हे पाणी टाकून नेलंच पाहिजे. तुकोबरायने जिजाबाईला विचारलं, म्हणजे आवली या गाथ्यातली 2 पानं नाहीत, तुम्ही घेतल्यात आपण? महाराज, जी महाराज घेतल्यातही पान. कुठं आहेत? कमरेला खोसल्यात. तुकोबराय हसले, म्हणले तुम्ही तर अक्षर शत्रू, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, मग ही गाथ्याची पानं कमरेला का खोसली? त्याच्यावर जिजाबाईने दिलेलं उत्तर सुंदर आहे. ती म्हणले, महाराज ही पानं 13 दिवस पाण्यात होती पण बुडली नाहीत. मला बी विहिरीबारवर पाण्याला जावं लागतं. कळतं का मी काय बोलतोय आपल्याशी? जर एखाद्या वेळेस पाय घसरून मी विहिरीबारत पडले तर ही गाथ्याची पानं मला तारल्याशिवाय राहायची नाहीत मायबाप, तारल्याशिवाय राहायची नाही. असा जो अनुभव आहे, देव पाहायला कुठं जायचं? त्या महात्म्यामध्येच देवाचं वास्तव्य असतं. हे सांगा अभंगाचं. देवतयाचं बळी देवतयाचं बळी देवतयाचं बळी
दासी पातना दरुसने पापना से दरुसने देवताया बलिया से देव म्हणजे काय असतं नेमकं? देव हा शब्द मुळात संस्कृत आहे। देव नावाच्या धातूपासून देव या शब्दाची उत्पत्ती झाली। देव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव। ज्ञानदेव, ज्ञान असलं देवत्व आहे। देवत्व कोणात असतं? दगडात असतं का? त्याच्या आपल्या आतल्या भावनेत असतं, त्या श्रद्धेत असतं। हे देवच आहेत हो। बाबा आमट्यांकडे पहा, आयुष्यभर कुष्ठरोग्याची सेवा केली या माणसाने, देवत्व त्याच्यात आहे। सिंधुताई सपकाळ, त्याच्यात पहा, हजारो मुलाची आई बनली ती, देवत्व त्याच्यात आहे। देवत्व कशात असतं? एक गोड प्रमाण सांगतून काम भागवत, ज्याशी अपंगिता नाही ज्याशी धरी जो हृदयी तोच साधू ओळखावा आणि देव तेचेची जाणावा। देव कुठं असतो? त्या सत्पुरुषामध्ये देव असतो, त्या महात्म्यामध्ये देव असतो। देव पाहायला दुसरीकडे कुठं जायचं नाही। देव तयाजवळी असे असतोच देव, नाही तो देवच असतो, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही। पण देव पाहायला कुठं जाऊ नका वगैरे, आणि जीवन आनंदी जगा, खळखळून हसत जा। कधी कधी काही माणसं हसत नाहीत, आनंद व्यक्त करत नाहीत, गंभीर राहतात दांडारल्यासारखी। कधीतरी प्रसन्न होत जावं, दुर्जनाचा सल्ला ऐकत जाऊ नका। सज्जनाचं एखादं वाक्यसुद्धा आयुष्य बदलून टाकतं नाही, चांगलं होतं। मी पेराय शिकलो सुरुवातीला, शेती मला थोडीफार बरी पोटापाण्यापुरतं, पण मटकी होलगा तुरी असं माळ रानं पेरायचो। बागायतात कधी पेरलं नव्हतं, 2 एकर बागायत। मी पेरणी आल्यावर मी आमच्या वडिलांना म्हटलं, चांगला पेरणारा लाव आपण 2 दिवस ह्या 2 एकरासाठी। ते म्हणले नाही तूच पेरायचं। मी म्हणलं बिघडवलं जर गणित ही पेरण्याचं तर वर्षभर काय आपली उपजीविका कशावर चालायची? वडील हट्टी होते, ते म्हणले तुलाच पेरावं लागल। नाईलाजाने ती पण जोडली, बैल चांगले होते, ती पण भरलेली। पहिलं तास सरळ दोरीत गेलं, मग काय सगळी तास दोरीतच। 4-5 मुरडानं झाली, फेर झालं, तोवर एक चांगला पेरणारा आमच्या भागातला आला आणि मला माझ्याबरोबर 2 फेर चालला ते। आणि माघारी निघाल्यावर मी सहज म्हटलं, काका कसं काय चाललंय, म्हणजे पेरणी मूठ कशी काय चालली? त्याच्यावर त्यांनी एकच वाक्य वापरलं, म्हणला नळ जरा ज्यादा वाचत्यात। कळलं तुम्हाला? नळ ज्यादा वाचत्यात ह्याचा अर्थ काय? दाट होत असलं पाहिजे। आणि मी तिथून पुढं मूठ चोपल्यावर 8 फुटावचे पाडू उगवलं माहिती। त्याचं एक वाक्य फक्त, नळ ज्यादा वाचत्यात, माझं वर्ष मातीत घातलं त्याने मायबाप। दुर्जनाचं एक वाक्य सुद्धा सज्जनाचा काटा काढत असतं, आणि सज्जनाचं एक वाक्य वाल्याचा वाल्मिक बनवत असतं मायबाप, वाल्याचा वाल्मिक बनवत असतं। सज्जनाचंच ऐकत जावं, दुर्जनाचं ऐकत जाऊ नाही कधी। दुर्जन संग नरक का मार्ग उसको छिटकाना ना चाहिए, संत संगत में बैठा हमेशा हरि के गुण गाना चाहिए। दुर्जनाची संगती कोळशाच्या जातीतली असते हो। हात लावला की गरम असला तर पोळल, आणि निवल्यावर हात लावला तर काळा करेल। दुर्जनाची संगती कधीही करत जाऊ नये, ही या म्हातारीची विनंती। आपलं जीवन सुफल आणि सुजलाम बनवायचं आहे तर सज्जनाच्याच बरोबर राहा। थोडा त्रास होतो त्यांच्याबरोबर, पण सुखच मिळतं। यांच्याबरोबर आनंद मिळतो दुर्जनाबरोबर, पण दुःखाला जन्म देतो तो आनंद। पण त्याच्याबरोबर राहू नका, काय ही विनंती असते माझी। सर्वांच्या पायावर एक
डोकं टेकवतो मायबाप. चांगल्या कलाकृती, चांगले नाटक, आयुष्यभर चांगलं बघत राहो, काय बिघडत नाही त्याने. गोंधळाची चांगली गाणी असली तर ऐकायने काय कान जातात का? आपण मोकार लोक, आमचीच लोक जरा ज्यादा विरोधात आहे. देवीची गाणी चालू झाली, काय तुला खंडोबाची गाणी चालू, ऐक ना, चांगलं ऐक. सततच तुला वसंतराव देशपांडेन, राम मराठेन, पंडित भीमसेन जोशीन, पंडित जसराजन, जितेंद्र अभिषेक तुझ्या बापाने तुला का रोज हे चांगलेच ऐकच. आता गाणी खराब निघाली त्याला आपण काय करायचं? गाणी म्हणजे भागार काढली ह्या लोकांनी. गार डोंगराची हवा आणि बाईला श्वासाना गारवा, तिला काय स्वेटर घालाय रोग आला काय? स्वेटर घालायचं तिने. आणि खंडोबा देवधनगरवाड्यात घुसला काय, त्या राजवाड्यात घुसाय रोग आलता का देवाला? कशाला तसल्या बंगारवाड्यात शेल मकार वगैरे. खंडोबा आवडतो मला, रामापेक्षा बरा आहे तो. रामाने बायको झोपडीत ठेवली आणि हरणाच्या पाठीमागं पळाला, तोवर बायको रावणाने नेली. पण खंडोबा तसं करीत नाही. कुठेही घोड्यावर निघालं तरी स्टेपने पाठीमागं. खंडो हुशार आहे, खंडोला मानतो आपण. डोकेबाज तरुणांचा आदर्श आहे खंडो. म्हणजे तरुणांना विनंती, आपलं सुखदुःख कुठेही निघाल तरी बरोबर घेऊन जा. कोणा विश्वास ठेवू नका, मागं ठेव. काय खरं नाही कोणाचं रे बाबा. हा माझा चुलतान, माझा पुतण्यान, माझा बाप, काय नाही कोणाचं. आपलं बरोबरच लोढणं घेऊन जायचं. बरोबर झालं सुख लागतं. ती बी म्हातारी माणसं जाऊन देत नाहीत. परवा एका पोरास लग्न झालं आमच्याकडं, घरी हिरो होंडा गाडी. ते 3 दिवस झालं तर लग्न झाले. ते गाडीवर बसताना त्यांनी खून करून त्या नवीन लग्न झालेल्या बायकोला बोलवलं. ती बी आली नटून थटून, गाडीवर बसायला लागली की ती म्हातारी म्हणली, गंगाराम कुठं? मला खंडोबाला देवीला जाऊन येत. मी येऊ का? आता काय गाडायची का तुला? आता ती नवीन लग्न झालेली नवरा नवरी मोकळे मनाने फिरून द्यायची तिकडं इकडं. नाही उटी काश्मीरला लावतं जहाज, इथं का व्हायना फिरती तर मोकळं जाऊनच येत नाही. तर ही चगाळामध्ये फुरसान कुठलं. मी तिथंच होतं. म्हणलं मावशी तुझी विल्हेवाट मी लावतो म्हणलं. ती म्हणली कुठं? म्हणलं गंगासागरला. तिथं काय? म्हणलं कपिल मुनीच्या आश्रमातून ढकलून देतात समुद्रातला. काय या म्हाताऱ्याला, माझं म्हातारीचं जमलं नाही. आमची आजी 107 वर्ष जगली आणि काय नाही तिचं माझं वाकडं यायचं कारण काय, ती साई खाऊन देत नव्हती मला. मी एके दिवशी इकिरीवर आलो, मला 5 बहिणी, मी एकटा ना. तू पहिलवानकी करतोय. मलखांबाला मी नगर जिल्ह्यात पाहिला आलेलो आहे. मायबाप पाहिला आलेलो. मी मला कुस्त्या कसा करायचा माळ करी पहिलवान, त्याला काय दुसरा आहे का? हे साई मलाई तूप खाऊनच व्हायचं. हां म्हणली बाबा, म्हणलं मला 5 बहिणी, एकटा नातून, तू मला साई का खाऊ देत नाही? म्हातारी म्हणली मी तरी काय तुझी वैरी नाही का? म्हणलं मग का साई खाऊन देत नाही? म्हणली मिशा येत नाही. कुठल्या विद्यापीठातून म्हातारी पदवीधर होऊन आलती? साईचा आणि केसाचा केसाईत का तरी संबंध आहे का? शेवटी मी कोल्हापूरून आलो, मिशा आल्या मला. म्हणलं आता तरी साई खाऊन दे. म्हणली तुझ्या पोराला यायच्या नाहीत. म्हातारी गेल्यावरच निवद दाखवून साई हाणली मी. काय लोक का वागत आहेत अशी काही कळत नाही. वयाने फक्त म्हातारं होण्यापेक्षा अनुभवाने होणं जास्त गरजेचं. अनुभवाला फार प्राधान्य आहे. तुकोबाराय संत अनुभवा वाचून सांगतच नाहीत. अनुभवे आले अंगा ते या जगात येतो. तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अरे अनुभव नसेल तर काय उपयोगीच. म्हणून अनुभव घेत जावा देवाचा. आपल्याला साक्षात्कार व्हावा, आपल्याला देवाचं ज्ञान व्हावं, आपल्याला देवत्वाची अनुभूती यावी आणि तो प्रकाश संपूर्ण विश्वाला सुखदायी ठरावा ही इच्छा आहे. असा जर कोणी देव असेल, साधू असेल, तर
काम क्रोधाधिक विकार त्या महापुरुषाच्या माग कधी लागत नाही. काम पटाड्याचं शिकलं काय? चांगली कला करायची. बरं वाटतं असे नवीन पोरं जन्माला आली. नाही तर पहिली पकवायची भेटत नव्हती भाजनाला. ए आईला जयललिताचं गट आहे. जयललिताला लेकूर बाळ नव्हतं म्हणून मी बोललो. अशी मंडळी आहेत. पुष्कळ वेळा विनोद वगैरे लवकर कळत नाही माणसाला. आपला बुद्ध्यांक कमी असतो, विनोद निघून जातो. आणि गावठी विनोद वेगळा आणि पारमार्थिक विनोद वेगळा. गावठी विनोद सुद्धा कळायला बुद्धीच लागते. तसं काही विनोद लगेच्या लगे कळत नाही. कल्पना करा, एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या कानफडात आणली. मारणारं दणकट होतं, मार खाणार कमकुवत होतं. ते रडायला लागलं. रडायला लागल्यावर घरी गाठायचं नाही, पण ती रडणारं जात नाही घरी. पुन्हा हान बरं म्हणला. त्याने दुसरा ठोका टाकला. ते म्हणलं अजून हान बरं. आता तिसरा ठोका टाकला तरी ही हानच म्हणते. ते म्हणला, ती मार खाणारं पोरग पुन्हा म्हणलं आता जर हाणलं तर मी काहीतरी म्हणल्याशिवाय राहायचो नाही. ती म्हणते काही म्हणून त्यात पोरानं चौथा ठोका टाकला की ती पोरग मार खाणार म्हणलं आज तुझा बाप मरल. आणि ती पोरग काळ्या जिबीचं होतं. काय बघा आता माझ्याकडे मेला राव बाप त्या दिवशी. त्याच्या आईला कळलं हे की आपला पाहुणा आपल्या पोराच्या वाईट बोलण्यामुळं मेला. तिने खोलीत कोंडून ठोकला बराच. ती रडायचं आणि पुन्हा 5-6 ठोकं खाल्ल्यावर म्हणलं आई आता हाणू नको. तू जर मारलं की मी काहीतरी म्हणल्याशिवाय राहायचो नाही. ती म्हणली काही म्हणून त्याने पुन्हा एक ठोका टाकलं आईने की म्हणला आज तुझा बाप मरल. त्या दिवशी आजा मिळाला. 2 दिवस 2 अप्रिय घटना घडल्यावर बापाने पोरग गोड बोलून रानात नेलं आणि निरगुडीचा फोक काढला. 5-6 फोक टाकलं त्याने त्या पोरग. 5-6 टाकलं. म्हणलं बाबा बस आता जर हाणलं तर मी काहीतरी म्हणल्याशिवाय राहायचं. ती म्हणले काही म्हणून बापाने ठोका टाकला की म्हणला आज माझा बाप मरल म्हणला. आणि त्या दिवशी शेजारी मेला.
ज्यांना कळलं असेल त्यांनी घरी जाताना हिशोब करायला. बुद्धी लागती कळाय सुद्धा रे. विनोद करायचं म्हणजे सोपं काम नाही. म्हणून तुम्ही हसू नका. तुमच्या थोड्यांच्या लक्षात आलं असं नाही. लगेच्या लगे लक्षात यायला लय ताणावं लागतं. 130 बुद्ध्यांक लागतं तेव्हा जमतंय. म्हणून जाऊ द्या. कोणी का मरणं मला काय करायचं. मध्ये नाही बोलायचं. कार्यक्रम संपल्यावर मामा आपण. तर एक गोष्ट आहे पण चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं. भद्रम कर्णे शृणुयामदेवा भद्रम पश्चिमाक्षभिर्ये जत्रा स्थिरे रंगे स्तुष्टवानस्तनुभी व्यशम देवम हितम यदायु. उपनिषदात म्हटलंय कानाने चांगलं आहे, वाणीने पवित्र मंजूळ बोलाव. शरीराच्या सगळ्या इंद्रियांना परमात्म्याचं भजन करायला हवं. दुसरं काही शिकवत जाऊ नाही. त्याला काय करायचं, काही शिकू. अरे तो मी काय चांगली चेहरा फिरायचं प्रसन्न. मुलं अशीच असावं लागतात. चेहऱ्यावर चमक पाहिजे, हे पाहिजे. म्हणजे चांगलंही येतं तुम्हाला वातावरण, असा त्याचा अर्थ आहे. काही काही पोरं चेहरा पाडलेले ही फार चांगली असतात असं समजलं जाऊ नका. घरी कटाळलेली हाकून लावलेली असतात ही. आमच्या इतकी बिलिंदर असतात ही, इतक्या खोड्या तर करतात ही, काय सांगायची. त्या गुरुजीलाच माहीत शिकवणार लय इब्लिस. आणि जी जास्त खोड्या करतात तीच माणसं मोठी होत्यात. एक मंद आहेत ना ती होत नाहीत. काय काय बाया म्हणतात आमचं पोरगं काय हालचाल करत नाही, जिथं मांडील तिथंच दिवसभर खेळत राहतं, जमीन घालविल ती. जे धावपळ करतंय, पळतंय, उठतंय, पडतंय तेच मोठं होत असतं. बाकीची कशीच मोठी होत्यात. ज्याला हालचालच नाही ते काय उपयोगीचं नाही. म्हणून देव त्या महात्म्यात आहे. त्या महात्म्याचं दर्शन झालं तर पुण्य प्राप्त होतं आणि पापाचा क्षय होतो. पण दर्शन होण्यासाठी साधूचं अनंत जन्माची पुण्याई लागते मायबाप. फुकट दर्शन होत नाही साधूचं. महाराज सांगतात पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले
जन्माची पुण्याई लागते मायबाप, त्यावेळी महात्म्याचं दर्शन घडतं, साधूचं दर्शन. आणि मग अशा साधूच्या ठिकाणी काम क्रोध राहत नाही. भगवंताला एक प्रश्न विचारला अर्जुन, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुष अनिच्छिन्नपि वार्ष्णेव बलादीव नियोजित. असे कोणते विकार आहेत की ज्याच्यामुळं जीव पापाला प्रवृत्त होतो? भगवंताने उत्तर दिलंय, काम यश, क्रोध यश, रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विदनेह वैरिणम. हे दोन विकार आहेत, काम आणि क्रोध. ते फक्त दोन गड्यांना शिवलेच नाही. एक शुकदेवजी आणि दुसरे हनुमानजी, या दोघांना शिवलेच नाही. त्याचं वर्णनच आहे, खेळिया माझे हनुम्या शहाणा, खेळिया माझे हनुम्या शहाणा, खेळिया माझे हनुम्या शहाणा, खेळिया माझे हनुम्या शहाणा. न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे. रागदारीमधलं जे ख्याल ठुमरी वगैरे गातात ना, ते त्यांच्यासाठी एक चीज असते, त्याला काय म्हणायचं, चीज. ती नोटिशींच्या फिट मापात असते, पण संतांचे शब्द कमी अधिक असतात. त्याच्यामुळं एक शब्द वाढल्यामुळं त्या कोणना ती हिरा बसानाच कळलं. मग आपदून प्रयत्न करून ती शब्द जॉईंट करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. ते काही चाली ठराविक लोकच म्हणतात. तुकोबरायच्या अभंगाला देहुकराच्या फडावरच्या चाली, ज्ञानोबरायच्या अभंगाला अजरेकरांच्या फडाच्या चाली. इतर अभंगासाठी जे गुरुजी बुवांचा फड असो किंवा इतर जे फड आहेत, त्या फडावर त्या चाली त्याने फिट बसवलेले आहेत. ते त्यांचे अनुग्रहित आहेत ते. आणि एक गोष्ट तुमच्यासाठी महाराज सांगतो, अंकुश महाराज, एवढी गोष्ट या म्हाताऱ्याची पुन्हा येईल नाही माहीत नाही आम्हाला इथं कार्यक्रमाला, पण एक वाक्य एवढं आयुष्यात जतन करा. मेंदू आणि हृदय, मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ असतो. मेंदू आणि हृदय याचं अंतर मोजलं की मध्यांतरीला काय, कंठ आहे. मेंदू आणि हृदय एकरूप होऊन ज्यावेळी कंठातून स्वर निघतो त्यावेळेस तो परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो. मायबाप, परमात्म्यापर्यंत पोहोचतो. म्हणून हे दोन्ही एकवटून ज्या दिवशी तुमचं गाणं गायलं जाईल त्या दिवशी हृदय फुलून येईल, मन प्रसन्न होईल, बुद्धी शांत होईल, विचाराची गती खुंटेल आणि शरीर रोमांचित होईल. मायबाप, इतकी ताकद आहे तुमच्या गाण्यामध्ये. तुम्हाला ताकद कळत नाही त्या गाण्यातली. कधीतरी घरी एखाद्या आपल्या देवघरात विणा असू द्या किंवा हार्मोनियम असू द्या आणि देवाला समोर ठेवून गा ना.
नाही मूर्ती हल्ली तर दयानंद महाराज पुन्हा कीर्तन आयुष्यात करायचं नाही. तुमच्या गाण्याला ताकद आहे. आपण आपली ताकद आजमावित नाही. हनुमानजी ताकदवान गडे होते. हो, ताकदवान होता म्हणून बुद्धिमत्ताम वरिष्ठ म्हटलं जातं. बुद्धी होती, ज्ञान होतं. अलीकडे गाड्यांना ताकदी राहिल्या नाही. त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या बायका कशा तरी नांदत्यात. तरी बाया वडाला प्रदक्षिणा घालतात. 7 जन्म हीच मिळो. कशाला ह्याच जन्मात टाक द्वारा तोडून. कशाला 7 जन्म. लय शहाणा वय. हनुमंतराय बुद्धिमान ताकदवान होता. आणि पहिली जुनी माणसं सांगायची. मी इथं आपल्या घाटाच्या खालचं पहिलं गाव कोणतं आहे आपलं? ब्रह्मगाव. तिथं ब्रह्मगावला एकदा कीर्तनाला आलो होतो. ते एक म्हातारं म्हणलं, महाराज आमच्या गावात हे बसलेलं जी म्हातारं आहे ना, ती इतकं ताकदवान होतं म्हणलं की ज्वारी काढायला गेलं कडबा आणि एक चिपाड जड आहे म्हणलं. पहाट रात्रीचं गेलं, एक चिपाड लय जड गेलं म्हणून सांगत आलं घरी. आणि सकाळी बघायला गेली तर रामकटच उपटली होती पोटरीवाणी. ते शाळेला आपण काँग्रेसलाच आबादतोय अजून. काही ताकदी नाहीत गाड्यांना. किती ताकदी होत्या गाड्यांना. तो ज्यादा बायका सांभाळीत होती. शिवरायाला 8 बायका होत्या. राणा प्रतापाला 17 बायका होत्या. राजा दशरथाला 703, कृष्णाला 16,000 आणि रावणाला 80,000. शाळेला कवा गाठी पडत होत्या. 80,000 दिवसांनी जर ती काय गणित आहे आपल्याला नाही माहीत बाबा. कशाला ना दिला घुमी तरी. पण ताकदी होत्या गाड्यांना म्हणून बायका सांभाळीत होती. कृष्णात इतकी ताकद होती. 7 बैलाला माजलेल्या वळूनला एकच यसन घातली होती. 7 बैलाला इतकी ताकद. ते आमच्याकडं परवा पोरे बघाय आली पोराला आणि दूध नासलं होतं म्हणून आई म्हणली त्या पोराची शेळीच्या 2 धारा काढून आण. आणि ती गेलं शेळीच्या धारा काढायला. त्या शेळीने लात फटकारविली. अजून ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये पुण्यात आहे. तिथून मला रोज फोन येतो, महाराज माझ्या लग्नाचं काय झालं. म्हणलं कुंभमेळा आल्यावर बघू आता लग्नाच्या कशाला भानगडी. शिळीनी लाथ हाणल्यावर पडला तो. कशाला पोरीचं वाटलं करतो कोणाच्या. तू तसाच राहा. काय उपयोग आहे. ताकदी नाही. एकदा सासवडला कीर्तन होतं जेजुरीला आलं. खंडोबाचा नियम असा आहे, नवीन लग्न झालेली जोड आली की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं. तसल्या गमती बघा असल्या आपण तास तास बसतो. चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं ऐकल. तरणी भांड पोरं होती ती बायको खांद्यावर घेऊन पळायची. पण पुण्यातून एक जोड आली 35-55. त्याचं वजन 35 आणि तिचं. मी ओळखलं की ह्या रामाला ही धनुष्य उचलत नाही. तर 10-5 पोरांनी गाठला म्हणजे 200 रुपये द्यावं लागतं. नाही तर बायको खांद्यावर. त्याला वाटलं 5 पायऱ्यासाठी 200 द्यायचं म्हणल्यावर बसलं 2 पायावर. ती बाई खांद्यावर. माझं काळीच धडा धडा करायला. कुठून ताकद आली काय. तसला बोजे घेऊन उठलं राहते. टर्र आवाज झाला. इतकी पॅन्ट फाटली त्याची. 2च पायऱ्या चढ. 3ऱ्या पायरीवरूनच जगदा तिचा खोबा गेला. ही डग मारीत चालायची. आणि ह्याने पोट आवळून धरलं ती सोडीनाच. मी म्हणलं तसं जर पोट आवळून धरलं म्हणलं आताडी कोणीकडे गेली काय भाऊ मागे. अरे ताकदच नाही. ताकदवान होता हनुमंतराय. भयान ताकद होती. म्हातारी आजी नाही जाण्याचं नाही चाललं. ती बघितल्यावर माझ्या आजीसारखी दिसली म्हणून काय करावं. लय दिसतं मला लांबपर्यंत मागचं पुढचं.
55 वर्ष कंबर बांधतोय म्हणल्यावर किती अनुभव. पकवाच्या कुणीकडे बघतो, तिकडला महागलाकडे कुणाला डोळा हाणतो, हे सगळं कळतं मला. काही नवीन नाही माय बाप, हे असतं हे लय लहानपणी शिकलो. लय बेकार नाही. मी तिथून त्याला सांगत असतो, तो तिकडं बघ. काय नाही, जीवन माझी सायकोलॉजी इतकी पक्की लहानपणापासून ते वायाला गेली नाही कधी. बाया सुद्धा कसं, आता ही म्हातारी बाई समजा, ही आई माझी समजा, किंवा मावशी असं धरूक राहील. मावशी मावशी ऐकायचं का मी बोलतो ते येत आहे ना. भाकरी तव्यावर टाकल्यावर कोणत्या बाजूने पुढं लावली जाते? हा पुढं लावली नाही बरोबर आहे, पण मी लावण्याचं सांगतो. हा लहानपणी गवऱ्या शिकावं लागतात लावायला. ज्याच्या गवऱ्या चांगल्या ज्या मुलीच्या येतील त्याच्या भाकरी चंद्रासारख्या पौर्णिमेच्या गोल. जिने गवऱ्याच लावल्या नाहीत तिच्या भाकरी गवऱ्याच. काय सांगायचे, स्वयंपाकही आला पाहिजे. काय काय ठिकाणचे पदार्थ आणा बोटा, आण्याची आमटी एकदा खाऊन बया कधीतरी जाऊ. यंदा 6.5 लाख रुपयाचा मसाला होता आमटीला. 350 पोती बाजरीचं फार बुकना पडला, राहिलं नाही काय. आमटी म्हणजे तसली. एकदा भाकरी कुस्करल्या, ताट पराती तिथं जुने, आणि ती कुस्करली ना आमटी वतली, आणि एकदा त्याने फुरकं हाणलं त्या आमटीने, हात भिजला त्या आमटीत. 3 दिवस कोणत्याही साबणाने हात धुवा, आणि वास नाकाला लावला की वासच हाणती ती हात. आपली बी आमटी असते, पळी नाकात घातली तरी कळाना काय खाल्लं ती. तसेच आमटी काय ते. आपल्याकडे पोळ्या वेगळ्या, रत्नागिरी, कुलाबा, ठाणे, इकडले पोळी दुधात गुळवण्यात सोडली तर 2 मिनिटांनी सापडत नाही, पार्ले बिस्किटासारखी विरघळून जाते. आपल्या पोळ्या असतात तरी वायाच्यात. कशा काय पोळ्या, कडा कुराडीने हाणावं लागतात. काय पोळ्याला बघायचे, लाकडं खाल्लेली परवडली पोळ्याची आई. काय करायचे, साल खाल्ल्यावानी वडाची. हे आलं पाहिजे हो, नाही म्हणून काय उपयोगीच नाही. मला खंत वाटते कधी कधी. आता आमची सूनबाई, मला एकच मुलगा आहे, परवा म्हणली सुधारस करायचा आहे मामा, खाताल का? म्हणलं खाईल थोडा. म्या कधी सुधारस बघितला नव्हता. म्हणजे ही पोरगी सुशिक्षित आहे, ग्रॅज्युएट झालेली, भारी पदार्थ असं. मग माझ्या लक्षात आलं जेवताना आल्यावर, साखरेच्या पाण्यात लिंबू पिळलं होतं. म्या म्हणलं 5-6 वाट्या पेतोच आधी, थोडं आणखी पाणी ओतून सरबत करून हाणला म्या त्या सुधारसाचं. साधं कळणार, कुठं इडलीन सांबरण, कुठं डोसान, काय हे मिसळण. अलीकडे माणसाचं जीवन खराब झालं, आरोग्य हानिकारक झाले. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे एक मायबाप, आरोग्याला लागणारी पोषक द्रव्ये आपल्याकडं आहेत. आपण पालेभाज्या खात नाहीत, ज्याच्यात भरपूर कॅलरी व्हिटॅमिन्स आहेत. ते दूध घेत नाहीत, गावरान तूप खात नाहीत. कशा आपलं आरोग्य राहायचं? इथूनच एक भाकरी घेऊन जायचं तालुक्याला, नाही तर मोठ्या गावाला, आणि तिथं एक मिसळण, ती भाकरण दिवसभर ती किटली दुधाची सायकल लाडकी राहिली. अरा 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 बाईला वाटोळं केलं रे तो घराचं. दुधाचं पैसे माघारी कधीच नाही. आमचा एक साडू होता इथं कासारीला, दूध घेऊन आला की सकाळी की संध्याकाळीच माघारी. इकल्या जमिनी फिमिनी फार काय राहायचं. कशाला राहतात धंदा सांग, प्रामाणिकपणा नाही त्याच्यामध्ये. जीवन जगा आणि प्रभूचं गोड नाव घेत जा. देवाचं नाव घेताना लाजायचं नाही. बाया लाजत्यात नवऱ्याचं नाव घेताना. अरे ते जगाचा मालक आहे, तू मालकाचं नाव घेताना लाजते. आणि काय नाव तरी घ्यायचं हे. त्यासले आनंद उखा घालून उखानं आत घरात मध घर हिच्या बापाने केलं. मध घरात पलंग कुणी टाकलाय का?
पलंगावर गादी गादी नसती तर काय बोराटे हातारती का आणि गादी उशी उशी नाही तर काय दोंडा मांडायचा का आणि उशीवर बशी आहे का काही कारण त्याचं आणि बशीत कप कप नसतो तर काय हांडा मांडती का आणि कपात चहा म्हणलं एंड्रेल होत म्हणजे तुझं समाधान आहे हात पडली माशीन टिंब टिंब गेले काशीन म्या धरली एकादशी कशाचं काय वार करायची अवलाद कुठली तरी ते रुकवत जळाला मेला बरं झालं नाही तर त्याच्यावरच्या तर आणा इतके बेकार म्हाताऱ्या म्हणायच्या एका म्हातारीने लग्न मोडलं नान्नजमध्ये तिने आण घातली आला आला रुकवत आणि रुकवतावर होती लापशी आणि हिनबाईच्या बिंबीत इंजान पाणी हापशी म्हणजे असलं कुठं असतं मला कधी खंत वाटते रे ह्या म्हातारे माणसाला बेकार धंदा आहे मी कटाळल्याला महाराज आहे आत्ताशी तावाला आलोय मी सुरुवात गार वाटली मला सुद्धा मला माहीत होतं हळूहळू एकदम पोलात तापतंय काय ही लोकांना पोलात आहे स्टेनलेस स्टील आहे ही तापलं की पुन्हा चांगल्या कलाकाराला पाहत जावं बोलत जावं छावा पाहावा एखाद्या वेळेस त्याच्यातली औरंगजेबाची केलेली भूमिका त्याच्यातली धर्मवीर संभाजीराजाची भूमिका त्याच्यातील गणोजी शिर्क्याची भूमिका त्याच्यातली येसूबाईची भूमिका महाराणी येसूबाई या भूमिकेत जीव ओतलाय त्या नटाने मायबाप जीव ओतला त्यावेळेस 700 कोटी उत्पन्न झालंय त्या चित्रपटाला त्याचा निर्माता दिग्दर्शक त्याचं प्रकाश योजना त्याला दिलेलं संगीत ते इतकं अलौकिक आहे मायबाप की या सगळ्या छावा चित्रपटामधल्या सगळ्या कलाकारांना दयानंद महाराजांचा मानाचा मुजरा मायबाप अशा कलाकृती बघून जीवन सार्थकी ठेवा मला तर वाटतं इथं एक दाखवायला पाहिजे होतं आम्ही जमलं तर अजून 2 दिवसात बघा मिळतंय दाखवा इथे ह्यांना बघू द्या कुठं जायच्या माझ्या आया बहिणी छावा बघायला आणि संभाजीराजाचा हाल बघायला यांना इथंच आणून दाखवलं पाहिजे ते रातचा गडी आणण्यापेक्षा ते आणलं असं तर बरं झालं असं पिंगळा पिंगळा हे गप विठोबा रखुमाई